माझं नाव आहे चिंची चिटकी. काळो काय बरोबर आले की वाट चुकले हे त्या वेताळाला. पण या अशा या हा कोण झोपला इथे? ठीक आहे, झोपायची जागा आहे का? ही जागा आहे गुप्तधनाची. गुप्तधन नकाशा आणलाय. हो बरोबर, मी गुप्तधनाचा. आता पाहते नकाशा गुप्तधनाचा. कुठे गेला कुठे गेला कुठे? अगं बाई, हे काय लागला हाताला? इश्श, कुबडाचा डोळा. आंबट झालाय मेरा. इथे कुठे गेला वळवळ करायला? हा गीत काढतोय तो. हा काय बघतो रे? जाते वेळा जाऊन वळवळ कर. आला म्हणतात शहा. सापडला हो नकाशा गुप्तधनाचा. आता बघूया याच्यामध्ये काय लिहिलंय ते. डोळे ते इतके अधू झाले, पण काय सांगू तुम्हाला, काही दिसेल त्याचा काळोख कसा. पण जळलं मला मेलीला काळोखात पण दिसलं नाही. ते चिटकी व्हायचा फायदा तो काय? आता मंत्र म्हणते आणि छानसा उजेड पडते. काय बाई तो उजेडाचा मंत्र? भूतांच्या हाती काळे कुट्ट खडे काळोखाचा थोडा उजेड तरी पाड, थोडा उजेड तरी किती चार उजेड पडला ना माझ्या मंत्राला. पडला की नाही? किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार. उजेड पडल्या तर नकाशा वाचून घेऊया पटापटा. काय लिहिले नकाशात? पाराच्या पश्चिमेला वाटेच्या वाळीवेला. पार पार कुठे? हाय पार. या पाराच्या पश्चिम दिशा म्हणजे काय माहितीये का? काय पश्चिम दिशा म्हणजे काय? बरोबर, ईस्ट वेस्ट मधली वेस्ट म्हणजे पश्चिम. बरोबर. आता वायव्य दिशा म्हणजे काय ते सांग? पश्चिम आणि उत्तरेच्या मधली दिशा जी असते तिला वायव्य दिशा असं म्हणतात. जास्त तोंड नको बाप बसल्याकडे चालायचं माहिती. आता बोलत उचलून सगळं गुहेत टाकून देईन तुला. चल, पाराच्या पश्चिमेला वाट्याच्या वायव्येला बैलाचा दगड, वडाचं जुनं खोड, अंधारी त्यात डोल कुत्रा व आत खोड. हाच त्याचा ठिकाणा असेल इथेच खजिना. सगळ्या सुकल्या फांद्यानो पहिल्या झडल्या पानानं मुकाट्यानं चेटकीला वाट करून द्या. मुकाट्यानं चेटकीला वाट करून द्या. बाई ढोल उघडली. आता पटकन आतमध्ये जाते आणि पाहते बाई काय गंमत ठेवली ती. काय बाई असे? गुप्तधन म्हटलं की हिरे मोती की झाड चावलं ग. झाड झाड कसं चावेल? कोण चावला? कोण? उंदीर. तो आला की सांगा बरं सगळ्यांनी मला. मोठा आवाज करून सांगा बरं. लक्षात ठेवा, तो आला की